खरात याचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. आम्हीच या प्रकरणाचा भांडाफोड केल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय. खराचे सर्वात जास्त पुरावे माझ्याकडे आहेत अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू आहे. तक्रार करण्यासाठी अनेक महिला पुढे येत आहेत, मात्र भीतीपोटी महिला बोलायला घाबरतात असंही त्यांनी सांगितलेलं आहे. या प्रकरणामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही, सर्वांवर कारवाई होणार असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलंय. दरम्यान या प्रकरणाचं राजकारण करू नये असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. हवेत बोलणं याला काही अर्थ नाही. खरात यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ते आम्ही इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे आणि आता हळूहळू याची आम्हाला कल्पना होती की लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला एकदम पुढे येत नाहीत, म्हणून अशा प्रकारचे जे काही विक्टिम्स आहेत त्या विक्टिम्सला धीर देऊन, त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्याच्यामध्ये काही प्रमाणात आता महिला प्रतिसाद देखील देत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे. स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे. याच्यामध्ये एसआयटी तयार केलेली आहे. नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करत आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही. आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे. कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई होईल. पण विनाकारण प्रत्येक गोष्टीला केवळ राजकीय रंग. आता अनेक लोक जायचे, विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्यांचे मी पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत. ते पोलिसांचं काम आहे, ते माझं काम नाही आहे. त्यांना खरातांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर कारवाई होईल. पण कोणी भेटलंय अशा याच्यावर जर कारवाई आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं. आता